त्याच्याकडे घेऊन बरं एकदा बरं काय काय नाव तुमचं साहेब दिसतात. अरे अरे तुमच्यासारखे साहेब तर आमचा घेऊन काय करायचं हा काय बोलणार की कपा तुम्ही काय बोल हो बोलायसाठी काही शिकत करतात. बरं झालं तुम्ही माझे काम होते. खरं म्हणजे मी काय ते मळायला नव्हतं निघालो. पण मग अशा काय करावं ते कळतच नाही. आणि तितक्यातच येणाऱ्या फेरकडे माझं लक्ष नाही. लक्ष छान माया पण त्या गाडीचा एवढा मोठा आवाज आणि त्या रेल्वे शिट्टी एवढी करतो की एकदमच थांबून आणि तुमचं लक्ष नाही आहे वेगळीच केस आहे बा तुमची. पण कसं टेन्शन आहे तुम्हाला टेन्शन या जरा त्याचे कापड होते काय जरा तुमची केस मला माझे काम असले आपल्याला दुनिया बघा साहेब काळ आपले म्हणता ना तुम्ही आहे म्हणता ना मग एकाच नोट घेऊन टाकावं काय आहे काय जरा तुमची केस मला सांगा तुझ्या माझ्याशी बोलण्याबरोबर तुझा या बसा बघा साहेब तशी तुमची मुलगी ठीक नाही वाचता रेल्वेला घाल देता त्याचा वापरा तुम्ही समोर जो निघेल बघ खाली या बसला घालून द्या बघा साहेब अशा तुझी अंधारात चालू लोक या बसा बरं बसतो आता कसं छान बसलाय आता जिथं 2 तास ट्रेन यायचं बसा. बरं परत पाणी द्यायचं पिण्यासाठी पाणी हो पाणी तर आहे पण हा हे चॉकलेट आहे चॉकलेट तर काय झालं खाण्यात आहे हो एवढ्यासाठी चॉकलेट घेऊन कुठे निघाला तुम्ही. हे बघा साहेब केस तुमची आहे का माझी हो शंभर विसरलोच नाही. शाबासरी भले अशी विसरायची कला तुम्ही घ्या साहेब हो तुमच्याच मुळे विसरलोय काही हरकत नाही काय आहे विसरण्याची किल्ली ज्याला सापडली आहे तोच तर आनंद देतो आमच्या असो मग तुमच्यासारख्या एवढ्या साहेब लोकांना आम्ही साधे कागद काय शिकवणार म्हणा देव मला पण फार अंत आला की आपण मोठं ऑफिसर आहोत जनरल मॅनेजर आहोत तसं काही माणूस मोठ्याचं नव्हतं होतं एका जगात हो मला खरं तर निश्चित एवढं झालं सगळी नाती सगळे मुद्दे एका शहरात पण बोलून पडले पण हातात काहीच राहत नाही. तो ज्या इच्छेसाठी माणूस आयुष्यभर जीवाचा आता पिटत होतो की कुठल्या क्षणी पोलीस मिळेल काही सांगता येत नाही. करायचं आहे अगदी खरं निदान तुमचे मला बरोबर नाही. हो तुमच्याशी बोलल्यामुळे माझा मनात ताण केलं. आता तो म्हणत का की माझ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नसतील किंवा असतील पण तुम्ही तो कुठले तुमचे नाव काय स्वतःच्या जीवात म्हणून दुसऱ्याच्या जीवाचा जीवन फार कमी लोकांना होत आणि तो तुमच्यामुळे माणूस पण जिवंत असलेली माणसाची आणि त्यापेक्षा कुठली गोष्ट महत्वाची आहे. माझी काही मोठी मदत आहे हो अचानक तुझ्यावर झालं पण तुम्ही हे बरोबरच आहे माणसाने माणसाचं जगणं थोडी दोन गोष्ट आहे का बरं हे सर्व जाऊ द्या पण सांगता येईल तुमची गोष्ट मला हो पण सुरुवात करायला तुम्ही साहेब लोकांना फार विचार करता अहो साहेब जिथून वाटेल तिथून सुरुवात करावं असं मला तर मग सांगा ना लवकर साहेब का माझी काय एक छोटंसं नवरा बायको खाली गोड नवरा एका मल्टीनॅशनल कंपनी सेल्स नाही आयुष्यात फ्लॅट कार रत्न पगार बायको सुद्धा बँकेत पदावर होतोय आणि मुलगी हुशार दिसायला सुंदर इंजिनिअरिंग करण्याचा आहे असं त्रिकोणी स्थिती कुटुंब होता सर्व काही व्यक्तीत चालवतं पण
तुम्ही ना
सबक फॉलो होतं. मग काय मुलीला घरी बसून करायचं? तर वेगवेगळ्या बुद्धी लागली तिला तिला वाया लावायची का? मग तुला भेट येते का? चांगली करतं. मूर्ख काय उभा तुझं माहिती आहे जनरल मॅनेजर करतात ऑफिसमध्ये. प्रिया, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. आपल्या बोलण्याचे अर्थ वाटत नाही. मला चालत पाहिजे तुला शिकवलं. आणि मित्र आणि तिच्यासोबत मोबाईल नाही रामून भेट देवा ही कोणी आपल्याला बोलच करत नाही. जाऊ मला लावच पाहिजे. आपली कोणती वाईट वाटायचं नाही बरं. पण तिच्यासोबत असणाऱ्या लोकांचं काय, तिच्या मित्रांचं काय, जिथे तर त्यांची गॅरंटी बोलला का? मग आता राखून बसून राहा. ते बघून घे. तू बघ ते क्लिक करत असतं दुसऱ्या कामात बघत तिथे सॉरी सगळ्या नावाच्या काही निघून जातो. मी तरी काय करणार? ऑफिसमध्ये गेला तर ऑफिसचं प्रेशर, घरी आले की डोक्यामध्ये ताप तयारच. पण त्या 4 शहरासाठी असंच राहिलं मी काय करू तेच कळत नाही. सांग काय करू?
शोध शोध तिच्या बेडरूम मध्ये शोध. मी कॉल करतो. या बाईसाहेबांनी फोन पण तिच्या बेडरूम ठेवला. अहो, जाऊ द्या ना. एखाद्या गोष्टीला पाठवून किती करायचं म्हणतो मी. ठीक आहे. नाही झालं तुमचं समज. बरं तापवलं माझ्यासाठी. आता कशाला? तुम्हाला तर खूप नसलं. अगं असं कसं म्हटलंय तुम्ही? पोटात गावडे वगैरे नाही. चल तापवा. पप्पा, बघा सगळे. इतके सगळे तुम्ही नाचायलाच. ग्रेट. सकाळी तुम्ही रात्रभर जागे का? काय सांगताय? I can't believe this. ना, झालं पण ते त्यांची maturity किती काय? दुर्गा नाही ते कसं काय म्हणतात? एका मूर्खाने नातांमध्ये रात्रभर जागावं लागला. पप्पा, माझ्या मम्मीला मूर्ख वाटलं ना, मला विश्वास होत नाही. हा? लोक पुढे या घरात जिंकी कोण आहे? चिडते कशाला? तसं काय तर तेच मुलगी आहे. एवढी तुम्ही मला कसं भेटताय? नुसतीच मूर्ख नाही तर बेकारच भेटतात. असं कुठल्या विचाराने केलं मी? हा? ही वेळ नाही पहाटे 5 वाजता. त्याबद्दल नसतंय. Actually, sorry पप्पा त्याबद्दल. फ्रँकीला म्हटलं होतं की हे 5:30 किती अंतर असतो. आपण 6:30 वगैरे जाऊया. पण त्यांनी सांगितलं होतं ना की 7च्या आत घरात येईल म्हणून. वा. छान. काय लाज आहे का बा? ज्या मुलीला रात्रभर घरात असायला हवं, ती खुशाल मित्रांसोबत रात्रभर पाठवली. आणि वरून मठाची तोड घालून लाज वाटते बेशक. ए बघा बाबा, मी ऐकते मी वाटेल ते बोलू नका हा. मी काही मित्रांबरोबर बाहेर उडायला गेले होते. कॉलेजच्या मित्र आणि मैत्रिणींचं annual get togetherचं function होतं. तिथे तिथं मित्रच नव्हते, मैत्रिणी सुद्धा होत्या. Grand function होतं. शिवाय कॉलेजाचे lecturers आणि professors सुद्धा होते. कळलं का? अगं, मग मी सगळं घरी सांगून का गेली नाहीस? रात्रभर तुझ्या बाबाची
म्हणजे ते घरात असले ना की कुणाची बोलायची काम सुद्धा नसेल. पण त्यांनी चांगलं केलं ना आमचं. हो, पण होते का ते? रोज संध्याकाळी लिहिलेल्या केल्या घरी हजर असतो. स्वतःच्या इकडे ते म्हणून रामरक्षा म्हणायला बसतो. खरं आहे ना? हो खरं आहे. अगं हे म्हणत असते की समाधान मानायचं ग. आणि इकडे तर एवढा मोठा जनरल मॅनेजर झाला की ते घर झालंच सगळं. हे सगळं कार फ्लॅट प्रॉपर्टी तुम्ही मेंटेन करायला लागतं. त्याचं काय? अहो, फ्लॅट घ्या, कार घ्या, पल्लीचा पाऊस पडा. असं म्हटलं नाही तुम्हाला कधी की तुमचे स्वतःचेच महत्वाकांक्षे आहे. तर जुन्या वेळेत ते खुशच होते ना. मग आता मला काय म्हणताय? ही माझी महत्वाकांक्षा बघ. आपल्या उद्योगी शिक्षणाची जो खर्च लागतो तो त्याशिवाय उभा करू शकतो का मी? जाऊ द्या. तुम्हाला सांगून समजत नाही का अगं? तुमच्या आणि माझ्या विचार करण्याची दिशा वेगळी आहे. माझी दिशा चुकीची नाही हो मात्र असो. चला, चहा करते. रात्रभर काय केलं? हॅलो. हा गुड मॉर्निंग सर. हा सर श्रीकांत बोलतो. सॉरी सर तुम्हाला सकाळी डिस्टर्ब केलं. अच्छा कॉलेजमध्ये जायचं का? हा अॅन्युअल गेट डिक्लेअरची पार्टी होती ना? हो हो पूर्वशी आत्ता झाली. नाही सविस्तर बोलणं नाही झालं होतं. थकली आहे ती झोपायला गेली. अच्छा हो आमची ओळशी. अच्छा 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 नाही कसं आहे आजकाल तो म्हणतो ते सांगता येतं. हो आणखी टीचर वगैरे सुद्धा असतील. अच्छा ठीक आहे हो देतो. ठीक. हो हेच केलं असं म्हणणं सोपं आहे दुसऱ्याला हे बरोबर आहे ते बरोबर नाही. पण जेव्हा प्रत्यक्ष स्वतः भेटतो ना तेव्हा होय का तरुण मुलीचा भाव म्हणून माझे जे कर्तव्य तेच मी केलं. आणि माझी जरी दुसरा कुणी असला तर त्याने सुद्धा हेच केलं. तुम्ही जे बोलताच आहे ते बरोबर असेल कदाचित. पण दुसरी बाजू अहो दुसरी बाजू तितकीच महत्वाची आहे. ती बाजू आहे प्रेमाची विश्वासाची. मला सांगा साहेब तुझी कधी रेल्वेनं विमानानं प्रवास करता? म्हणजे विमानानेच प्रवास करावा लागतो. माझ्या कंपनीचे बरेचसे काही विदेशात आहे. सिनिमा आणि सिनियर मॅनेजर महत्वाच्या वेळेस करायला विमानाने जावं लागतं. तुमचा प्रॉब्लेम समजून आला साहेब. अहो साहेब तुम्ही विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं दिलं तर रस्ता झालं. पण नाही तुम्ही बोला तुम्ही एकच बसला नाही असं काय नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे की तुम्ही विमानानं प्रवास करता का? बरोबर ना? हो. मग त्या विमानात बसल्यावर जीवाची किती अटुकते कोणा कुठे विमानाच्या हो त्या न पाहिलेल्या पाहिल्यावर तुमचा इतका विश्वास आणि स्वतःच्या मुलीवर तुझ्यावर तुमचा खरं विश्वास नाही. हो तो हा निर्णय कसा का लागू? एका विमानातील पायलटवर विश्वास टाकणं वेगळं आणि एका टीनेज मुलीवर ते सुद्धा स्वभावाशी सुद्धा एका शिकलेल्या प्रशिक्षित पायलटवर विश्वास टाकणं वेगळं असतं आणि एका मुलीवर विश्वास टाकणं वेगळं असतं. प्रॉब्लेम कधी चांगले नाही. चांगले अनुभवी ड्रायव्हर अनुभवी मोठा मोठा अपघात करतात आणि चांगला मॅनेजर असलेला माणूस त्याला रेल्वे शिकता येत नाही. काय करायचं आहे? हो असं समज आहे. अहो वेळ आली तर देवाच्या देवालाही मनोरंजन जावं लागेल. पण तुमचं मुलं ते काय? आयुष्यात कधी असं प्रवास करा आपल्याच माणसाची मनोरंजन असं असावा तरी तो भुंगा सुद्धा कमळाच्या काकड्या उघड्याची वाट पाहतो. नाही तर त्या लाकूड टोंगणाऱ्या भुंगाला कमळाच्या काकड्या तुम्हाला काय उघडतात नाही. पण तो तसा करत नाही.
पण हो मी काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? तुम्ही प्रेमाने यायला पाहिजे. प्रेमान प्रेमाने म्हणजे कसं? आता प्रेमाने म्हणजे कसं द्या चॉकलेट नको आहे. घ्यावंच आहे. हे एक चॉकलेट प्रेमाचा नेहमी खिशात घेऊन फिरा आयुष्य खूप मजे करून असते. आणि तुझं खिशात घेऊन फिरू नका भेटेल त्याला द्या. तुमचं म्हणणं प्रत्येक मनात होतं. हो प्रेमाने घ्यायला पाहिजे. असे पुष्कळचे पैसे नाही घ्यायचे. हा एकच नाही. आपण जसं घेतो तसंच घेतो नाही का? एक कमावणी आहे प्रेम तुझ्यासाठी मी एक गाणं लिहिलं ऐकशील? नाही का? कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तुला मी जेव्हा पाहिजे तेव्हापासून माझे हृदय माझे मध्ये राहते. पुन्हा तुझं काढलेले असावे डोळ्यातून नाकाचे वाहावे. काय म्हणावे काय म्हणावे तुझ्या हातांना काय म्हणावे. तू माझ्याही नजरेत मला वेगळे तुला काळजी दे मी असताना कधी असो पण कधी असताना रोज बदलते तुझे विश्वास कधी बोलताना कधी विकताना मनात माझे गाणे होते तेच तुला मी पाहिजे. कसं वाटतं ना? हो? काय म्हणलं? बघा गाणं गाणं कसं वाटतं? छान होतं. इतकं सुंदर आणि इतकं टची सॉन्ग ते सुद्धा तू कंपोज केलेलं. छान आहे. And something is more surprising for you. This song is goes with you. हे गाणं फक्त तुझ्याकडे. थँक्स. काय? काय झालं? पुन्हा दोस्त आई वडिलांचा विचार नाही का? जाऊ दे का त्याने? तुला कमाल होती. मग आपल्याला काय गोष्टी नवीन आहेत का? अरे म्हणजे किती समजत बसायचं का? आता सारी म्हणण्याच्या दुसरं ऐकत नाही. सांग ना. तेच तर दुःख आहे ना. खरं तर मला एक आवडतं घराचं दाखवायला. पण ही लोकं असं करू नको, तसं करू नको, इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको बस. आणि मला आता जराही वेळ येत नाही. काही छोटीशी बाहुली समजतात की ते कळत नाही मला. अगं छोटीशी बाहुली तर आहेच तू. नाही का नाही का? तुला यातही जमत दिसते का? सोड माझा. असं झालं तू अगं आयुष्यभराचं कमिटमेंट करता आयुष्यभराचं कमिटमेंट आहे. पप्पांशी तुझी मिळेल ना तेव्हा माझा वेळ आहे. शब्द तरी सुटतील का? व्हॉट इज दिस क्रिया बॉडी? अगं मी त्यांना काम म्हणून घेऊ. मला चांगला जॉब आहे आणि बऱ्यापैकी मी म्युझिशियन पण आहे. आणि ते काय म्हणतात घराणा वगैरे ते चांगलं काय म्हणतात. आणि मुख्य म्हणजे लड़की तो पहले से ही पढ़ चुकी है तो फिर क्या? सँडी प्लीज. तुला झालं तरी काय? आज तुझा मुख फारच जास्त लक्षात दिसतो. मला सांग, तुझ्या वडिलांनी तुला चांगला विश्वास नाही केला आणि तुझी प्रत्येक गोष्ट टॅली करून तुला फॉलो केलं तर तू काय करशील? दिस इज डिस्गस्टिंग. मी हे सगळं सांगणं करू शकणार नाही. म्हणजे आपल्यावरच्या विश्वासाला करा केला. तेच म्हणते मी. आणि तू जरी एक मुलगा आहेस, माझं तरी तर माझ्या फॅमिलीचं सर्च केलं. काय सांगतेस? तर परवा मी कॉलेजच्या ॲन्युअल लेक्चरला होते ना, तर लेक्चरमध्ये कॉल करून प्रिन्सिपल सरला विचारलं की मी तिथे होते की नव्हते तर. What? तर तू घरी सांगून गेली नव्हतीस का जाताना? गेले होते, जरा माझी जरा नाही चांगलं चुकलं. तू घरी सांगितलं नाही तर आतापर्यंत त्यांना टेन्शन नसेल का तिथे? तुम्ही काही पण असो या बाबतीत चुकीच आहे. सँडी, मला काही तसं वाटत नाही ना. आणि काही वर्षापूर्वी ती सुद्धा सिनेमाला गेली होती, तेव्हा मला पण सांगितलं होतं. अगं पण ती मोठी माणसं आहे. आणि त्या गोष्टींची याच्याशी काय संबंध? सो व्हॉट? सगळ्यांना आधी सर्व काही एकच सुरू लागायला ना. अरे लहानपणी खूप काही सहन केलं नाही, आता म्हणून काय करायचं? आय कॅन अंडरस्टँड. तुझ्या इतकं नसेल पण सहन मी पण केला. पण याचा अर्थ असा नाही तू त्यांची बाजू का घेतोस? तू त्यांचं की
अच्छा, तो कल फिर कॉलेज कैंपस में कैंपस इंटरव्यू है तेरा, वहाँ भी इसी शुक्र की क्या? तू जाने का तू सीमा खा लेगा पूर्वी जाते जाते एक जादू भी रखी हुई है, नाही म्हणजे तुला बरं वाटतं. नाही अच्छा तो तेरे क्या है? नाही अरे जाता हूँ ना, चिल्ला क्या है? दादा तुला सॉरी म्हणजे का नो, नॉट पॉसिबल. का पूर्वी मी माझ्या मनावर टाक आणि तू जरा शांतपणे विचार कर, म्हणजे तुला समजेल मला काय करायचं आहे. मात्र आता एक बोलू शकतो. काय मध्ये तू जशी आहे ना तशीच मला आवडते. ते निकटली काय म्हणतात ना तशी मनात एक उदाहरण हा प्रकारची वाटते. चल व्यस्त पण तुला काढली कसं आणि तुला या गोष्ट माहितीये हुशार आहेस छान गातोस म्हणून नाही कारण तू युनिक आहेस कशाला जाऊ अगदी माझ्या रागावंच नाही. तुला म्हणतात तेच करतोस आणि तुझं वाक्य सुद्धा मुख्य म्हणजे मला एक स्पेस देतोस माझ्या स्वप्नाला एक स्पेस देतोस माझी रिस्पेक्ट करतोस मला टाईम देतोस आणि खूप छान वाटतं माझ्याशी प्रेम आहे जे खर्चलं कधीच बघेल आय लव्ह यू आय लव्ह यू दिसला ना तुला पूर्वी तू कधी कधी काय बोलणार आहेस का आमच्याशी? छान प्रश्न विचारत तू ठीक आहे उत्तर
बँकेत नोकरीला लागले होते ना, तेव्हा चक्क महिनाभर मी हवेतच करत होते. 2-3 बॉल मामा. अगं आता भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि आता या जॉबला काही कठीण गोष्ट राहिली नाही ना. आणि या जॉबच्या बाबतीत मला बिलकुल कॉम्प्रोमाइज करायचं नाही. काय म्हणायचं तुमच्या पिढीला? आम्हाला तर सगळं ऐकून सुद्धा डोळ्याने बघायला मिळत होते. उन्हाळ्याची वाट बघायचो मी. कधी उन्हाळा लागतो आणि बाबा मला आईस्क्रीम खायला येतात व्हायचं. ते रेगारेगांची खांड टाकली क्रॉप्स, तो रात्री चर्चा, नंतर आईस्क्रीमचा सुगंध. कितीतरी महिने आठवणी जपून ठेवायचो मी. पण हल्ली आता तर आईस्क्रीम कुठे आणि कधी मिळते? पण त्याची ती मजा वाटत नाही. आईस्क्रीमचे दुकान आहे ना, पण हल्ली सगळं पॉकेटच झालं. बरोबर. पण या आमचं जाऊ नका. सगळ्या गोष्टी पुढं तुम्हीच. आणि आम्ही तुला ठरवलं की वाईट मात्र तुम्हालाच वाटतं. हे तुमचं दुर्लक्ष सर्वांचं. दोष कुणाला तर आम्हाला. मम्मा, आजच्या काळात सगळं काही मुद्दा मिळतं. फक्त आई-वडिलांचा वेळ होतो. पार्टी कशाची आहे ते सांग. नक्की मला माहिती नाही. कुठे जॉब लागायचं असेल नाही तर ठीक आहे. किती आहे ना? तू तुझं मी माझं स्वतःच बिल पे करायचं. मी काय म्हणते, आज गेलं पाहिजे का तुला पार्टीला? का? अगं, तुझ्या पप्पांना पण आजच परमिशन मिळालं तर तेच देते ना तुला पार्टी. विजिट चांगली गोष्ट आहे. तुम्ही जा ना. मी कशासाठी कदम घेते. अगं उर्वी, हे तू काय वेगळं बोलतेस? तू काय करून भेटतेस ना? मग आलेच मी कदमसाठी. म्हणून तर साधीसाठी दिसत असते ना. की मी पप्पांना तर जागे देखील आली असते की कधीही बेस्टमध्ये ठेवणारा काळच असेल. मान्य आहे. चुकलं होतं त्याचं त्याच्याशी. मी म्हणालो होते त्यांना त्याबद्दल. जाऊ दे मम्मा. पुढचे काही तो असंही आधी. एकदा त्या दादाला कळालं ना की मी कितीही काय करा तो शेवटपर्यंत कळत नाही. आणि तुला येते कसे माझ्या प्रत्येक मित्राला सांगशील की असंही याच्यात एखाद्याशी मुलं असेल. सो व्हॉट? मला काही कळत नाही का की मुलांची किती अनुभव घ्यायला पाहिजे? पण नाही, मला विचारणार आणि माझं नाव दुखवणार. अगं उर्वी, कसं नाही गं? तू जरा माझ्या कुटुंबाचा विचार कर ना. जाऊ दे मग. तुझ्याशी जे बोलत बसायला ना मला वेळ नाही. ओके? उर्वी, आता तुला आमच्याशी बोलायलाच काय नाही का? तुम्हाला कसं कधी माझ्यासाठी वेळ? आठवण करा. का? रडून बघितला. सगळ्या गोष्टी मिळाल्या. पण जो तो वेळ होता ना, तुझा, पप्पांचा, तो कधीच दिला नाही. तर आता मला येईल. ओके? बाय. आणि हो, पप्पांना सांगशील, माझा मोबाईल मलाच द्यायला नाही. बाय. अशी वाट बघत होतीस का? तेव्हा ज्या तुला उशीरच जाऊ वापस मोकळं झालं. नाही, असं नाही. असं काय नाही. आणि हे काय?
प्रिया मी जनरल मॅनेजर झाला, जनरल मॅनेजर ऑफ बिझनेस डेव्हलपमेंट. आठवतं तुला? 8 वर्षापूर्वी जेव्हा मी मॅनेजर झालो तेव्हा अशीच संध्याकाळची वेळ आणि मी तुला म्हणत होतो, प्रिया बघशील एक दिवस या कंपनीचा जनरल मॅनेजर झाल्याशिवाय राहणार नाही. पण यार आज मी करून दाखवलंय. येस श्रीकांत कारखानीस यू हॅव डन इट. आणि हो तुला हे सांगतो की हा श्रीकांत कारखानीस एक दिवस या कंपनीचा डायरेक्टर झाल्याशिवाय राहणार नाही. तर प्रिया तुला माहिती निपुणीचे डिक्शनरी इम्पॉसिबल शब्दच नव्हता, पण माझे डिक्शनरीत आहे का ते विचार ना. निस्तार आता माझ्या डिक्शनरीत इम्पॉसिबल या शब्दाचा अर्थ आहे आव्हान, चॅलेंज. आणि हे चॅलेंज मी स्वीकारणार. मी जमेल. अगं प्रिया अगं खरंच आज खूप खुश आहे आणि सगळं तुझ्यामुळे झालं. कोणतेच नंतर मला शक्य झालं. बाकीचा दिवस दिवसाचं आपलं सगळं तुझ्यावर. हॅट्स ऑफ. चल आपण पार्टीला जाऊया. तू तयारी कर ठीक आहे. उर्वी अगं उर्वशी उर्वी हो, ती घरात नाहीये. काय आज पण घरात नाही. छे तिला तर कळतच नाही. आज तर खरी मजा होती का नाही का? तिची पण पार्टी आहे म्हणून होती ती. इच्छा करूनच पार्टी असतात. एक दिवस बाबासाठी वेळ काढायचा का वेगळं असतं काहीच. अहो, कॉलेजच्या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं म्हणून. म्हणजे उद्या ऑफर लेटर पण मिळणार. खरं सांगतेस काय की एवढी आनंदाची बातमी आणि एवढ्या उशिरा किंवा एकाच दिवशी 2 आनंदाच्या बातमी. पण हे मला सांगितलं नाही या बाबतीत. तुम्ही कळवलं होतं का तिला प्रमोशन मिळालं होतं? आता हो विसरलोच. या तिच्या धावपळीत माझं लक्षच नाही राहिलं. अगं, वेळच नाही मिळाला. वेळ नाही मिळाला ना शिका. कळतच होतं मला. वेळ तुमच्या आणि माझ्या हातात मोठा शिकामध्ये दिसून गेला. पैसा आला, प्रमोशन आलं, गाडी, घर सर्व. पण वेळ मात्र दिसून गेला शिका. वेळ दिसून गेला. अगं, हे काय बोलतेस तू? शिका नेपोलियन चिंता आहे तुमच्या. तीच प्रकारची मोठे आहे तुमच्या. पण नेपोलियनची शेवटी काय मिळालं शिका? काय मिळालं? मी सुद्धा तुम्हाला काय सांगते ना. एवढी वर्ष आयुष्यात सरळ तत्वाने घालणारी मी सुद्धा होते. आता बडोदा खायची वेळ येईल तर कसं नाकारून गेली. त्याबद्दल तुमच्या सोबतीने मला मित्रावर काढले. या खास बोलतेस तू. जाऊ दे. चला चला शिका. आपण छान पार्टीला जाऊ. आलिशान हॉटेलमध्ये. खाऊ पिऊ मजा करू. रोशी नसली का नसली ना. कशी ती कबाब भेटली. या हो. मी नाही. तीच म्हणाली ती कबाब भेटली म्हणून. गोष्टी आणि हो, आज मोबाईल आहे तिच्याकडे. करा. तिला फोन करा. विचारा ना. कुठे आहेस तू? कोण कोण आहे तुझ्यासोबत? अहो, विचारा. नको. अहो, मित्र आहेत ना तिच्यासोबत? राहुल, डॉक्टर, सॅली, सर्व आहेत. विचारा ना. नाही विचारत. जाऊ दे. Let's enjoy. या अगं, आयुष्यातलं 130 रुपये सगळ्यांना मिळणार नाही का? आयुष्यभर नव्हतं. अक्षरशः घासली मी. टार्गेट लक्ष देऊ. एकच हे आहे की सोड की या कंपनी तुमच्या जबाबदारी होती. आणि आज एक आनंद व्यक्त केला. आनंद शेअर करायला होता तुम्ही का बायको का बहिणी?
माझी मुलगी आणि लग्न सर काय होते ते काय माझी मुलगी आणि नाही सर माझी मुलगी असं कधीच होऊ शकत हो सर ऐका तरी माझं हो सर पण कुठल्या पोलीस स्टेशन जमानत मिळणार तिची बरं आज पण साहेब मी येतो पण साहेब हॅलो ती सुखू आहे ना हॅलो 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 फुटबॉल असा कसं फोन ठेवला त्यांनी म्हणजे मला समजून झालं नाही. नाही असं शक्यच नाही तिथे ड्रग विकणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांची चालू होती सगळ्यांना पोलीस हेच करायला गेल्या की आपली पोलीस पाहिजे आहे कोणाच रिस्क नाही केलं मला काय माहिती असं काहीतरी गणित Hello? Hello? Hello, doctor? हो? हो? हो, माझी मुलगी? हो, माझी मुलगी पोहोचली नाही. माझी मुलगी झाली. बरं मग पुढे काय झालं काय आधी बायकोला नेलं जावं. हायपरटेन्शन, BP वाढलाय. 24 तास ऑब्झर्वेशन खाली करायला सांगितले डॉक्टर. आता बरी आहे. तर माझ्याशी बोलायला नकार दिला. नकार दिला का तेच सर की मी गोष्ट फोन काय रिसीव केला नाही. बरोबर नंतर नंतर गेलो पोलीस स्टेशन.
खूप गळा केला मी. पण माझ्या ऐकत त्यांनी वाटलं. परवा सकाळी जमानीची कागदपत्र गेले तोपर्यंत सोडणार नाही म्हणाले ते. आणि तिकडे प्रिया म्हणते की आले सुद्धा पाणी सुद्धा तिला नाही. उर्वशीचा फोन घेतला असता तर ती नोकत नसती आल्याच माझ्या. हो 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 सुद्धा हो सोमवारी सकाळी बोर्डाची मीटिंग आहे माझी कंपनी आणि कंपनीचा मला सगळ्या डायरेक्टर समोर इंट्रोड्यूस करणार. मध्ये हा सगळा प्रकार झाला. काय करू हो मीटिंगला जर नाही गेलो तर काय होईल काहीच कळत नाही. काय करू निघालो एकदा पाहिजे कारण ठेवून दिली पोलीस स्टेशनला. हो आता जनरल मॅनेजर झालं होतो मी. पण आता गेली सगळी इथे. उद्या सगळ्या लोकांना माहीत पडणार. सगळ्या नातेवाईकांना गेली सगळी कमाई निघत पाहिजे. तो हिंमत नव्हती का पक्क्यांच्या बघण्यासारखे असते. बनवायला इतके कष्ट पडतात आणि मोडायला कोणतरी पुरेशी आहे. आणि काय सांगू साहेब तुमची अजून काही शिल्लक बोललं हो झाली. आता काय उद्या माझ्याकडे सांगायला कोर्ट कचेरी वर्तमानपत्र बातम्या यामध्ये रोज सकाळी नावं सगळ्यांना आमची होती. या साहेब तुम्ही चॉकलेट खाल्ला नको रे घ्यावं साहेब. साहेब ते एक चॉकलेट प्रेमाचं नेहमी शिक्षण करत आहे. आयुष्य तुमचं खरंच म्हणजे आणि हे चॉकलेट कसं आहे ते चॉकलेट कलर माणूस एकदम फ्रेश म्हणून या साहेब. हा चाकू असेल घरी साहेब लहान मोठी बोला बोला नाहीतरी माझ्याकडे काय होतं आता बोलला साहेब तुम्हाला नेमकं कशा चुका याचा तुम्ही विचार केला नाही. म्हणजे स्वतःच्या मुलीला परीक्षेमध्ये पाहण्याचं की तुमच्या बाजूने बोलणं बंद केलं याचं की स्वतःची हिंमत ही विषयला टाकली गेली याचा विचार केला तुम्ही. दुःख तर दोन्ही गोष्टी आलो मिस्टर शिल्पत तुळशीराम पाटील. पण हा तुम्ही मला प्रेमाने शिल्पत असं म्हणा. शिल्पत ना हो हो दुःख तर दोन्ही गोष्टीचं आहे मला. नाही साहेब असं होऊ शकत नाही. हा नाही असं होऊ शकत नाही. म्हणजे अहो साहेब दुःखाचं मूळ एकच आहे ते दुसरं असू शकत नाही. आणि ते मूळ साहेब तुम्ही शोधा. नाही बुवा माझ्या काहीच लक्षात येत नाही. तुम्ही जरा नीट सांगा का मला समजून. सांगतो साहेब मला समजत ते सांगतो. पण काही चुकलं ना तर माफ करा साहेब. काय आहे हो वादा जेव्हा येतं ना तो तुमच्या सगळ्या हिंमतच म्हणून त्या लाटा आपल्या अंगावर येतो. कारण त्याच्या काय भीतवले असतात आणि त्याला विश्वास असतो आपल्याला काय करतो. पण जेव्हा पायाची ओढ सजू लागते ना तेव्हा पाय करणार होतो. मग कर्तृत्व नावाची गोष्ट समजते. हो माणसाला दुःख आहे ते कर्तृत्व संपल्याचं. भीती आहे ती शरीराला वाढूची साहेब. तुमची हुशारी तुमचं कर्तृत्व हे साहेब तुमच्या ऑफिसमध्ये. आता हेच बघा पोलीस ठाण्याचे मालक कोण पोलीस ते तुमचं कर्तृत्व हलवतात. तुमची मुलगी तिच्यावर द्यायचे न्यायालयाची म्हणजेच काय तुमचं अस्तित्व ना बायको ना मुलगी ना पोलीस सगळीकडे हरला साहेब तुम्ही. म्हणजेच काय बाहेर त्याची वळ सुटू लागली ना. आता मला ते वाटत नाही हे तुमचं खरं चुकायचं आहे. एक कमी होईल मला नाही कळत. अरे माझ्या पोटच्या मुलीला त्यांनी दाबून केलं हे माझं कोणाशी खोटं बोलत आहे माझ्याशी की स्वतःशी. हो साहेब स्वतः
स्वतःचे खोटं बोलणं बंद करा. आपण एवढ्या सहजाचं जीवन नाही. म्हणजे खरे तुम्ही आणि या जगाला विकणारे तुम्ही अशी दोन माणसं घेऊन बोलत असाल असं सर्वत्र तरी आहे ना. जे करत नाही ते संपवतात. जग त्यांच्या पाय पडू लागतो साहेब. नाही म्हणजे आता एकदम संपत होता नाही, पण या दोघांपैकी आपण खरे कोण आहोत याचा मात्र विचार करून आणि तेच तुम्ही धरून बसता. आणि या जगाला तुम्हाला उभवता तोच तुम्ही थोडा समजून जमला असेल. मला नाही पटत आहे. हे बघा साहेब, पटलं ना पटलं तर घे, नाही तर सोडून द्या साहेब. अहो तुमची वाट वेगळी आणि माझी वाट वेगळी बघा. नाही जे एकदम पटत नाही असं काय नाही, पण बरं साहेब एक प्रयोग करता का? नाही जर तुमची हरकत नसेल तर कसला प्रयोग? तुम्ही साहेब लोकांना फार विचार करता हो. अहो साहेब, प्रयोग म्हणजे एक साधा प्रयोग, असा प्रयोग की तुमचा 2 मिनिटांनी लोकांना दूर करेल. मग पहा स्वतः जाणून घेऊ तुम्हाला कसं हलकं वाटतं. ठीक आहे, मी त्याला हे प्रयोग असते. हा साहेब, तुम्ही आता फक्त तुम्ही समजा कोणी साहेब बनत नाही, साधे काकू आहे म्हणजे माझ्यासारखे. पण हे बघा साहेब, समजायला काही अर्थ नाही का? तुम्ही तुम्हाला ती कंपनीची पुढची सोडा तयार नाही करत. असं काही नाही रे. बरं, ठीक आहे समजून अशा नाही म्हणा साहेब. आता जोरेल म्हणा मी एक काकूच आहे. नाही जोरात नाही म्हणा. अहो साहेब, लास्ट का इथे कोणीच नाही आहे का? तुमचे मित्र आहे का? तुमचे ऑफिसरचे कर्मचारी आहे म्हणा. मला तुला विचित्र वाटतंय. मी काढून आहे असं नाही, आणखी जोरेल म्हणा. मी काढून आहे. शाबास रे. आता कसं हलकं वाटतं साहेब? हलकं नाही, तुला विचित्रच वाटत आहे. हो साहेब, या जगात ना कोणी साहेब वगैरे नाही, सारे काकू नाही. तुम्ही काकू तुमच्या साहेबांची, तुमचे साहेब त्यांच्या साहेब, आणि हो कंपनीचे मालक सुद्धा काकू नाही. कोणाचे? ग्राहकांचे, शेअरधारकांचे. काय बरोबर की नाही? सबका मालिक तो भाव असतो. तुमच्या आमच्या बसून आपल्या जीवनाच्या काळात आलो. तुम्ही त्याला राम म्हणा, कृष्ण म्हणा, येशू म्हणा की बुद्ध म्हणा, पण तो साहेब एकच आहे. हे सगळं माहिती आहे मला. हो साहेब, हे सर्व एक आहे. पण ती इतकी आलं नाही. शिरपत, तू दिसायला साधं दिसतोस, पण सांगा वचन काय नाही. साहेब, आपण तुम्हा अनुभवाला बोलतो. आपण तुम्हा साधे काकू नाही का? कसं अवकल्पना वाटते? याला काही अर्थ नाही आहे. आता डायरेक्टर बोलतोच आहे. तुमच्या डोक्यातला मॅनेजर आधी बाजूला काढा, तेव्हा आपलं बाप जागा नाही तर बापाला वाटते आपण तुम्हा नामधारी आपलं काय का मस्त घुंगळं झोपलं बघा. साहेब, आधी त्याला जागा करा. काय बरोबर एवढा रोज उद्या पोलीस स्टेशनमध्ये गेला होता का? म्हणजे मुलीला भेटला नाही. हो हो, अजून ती चिडेल माझ्यावर. माझा फोन का रिसीव केला नाही. छान पाहायला पुन्हा स्वतःची काळजी. अहो साहेब, चूक झाली तर समोर जा, आणखी चूक करी करू नका. घ्या साहेब चॉकलेट. नको रे. अहो साहेब, शेवटची चूक माझ्याकडे. घ्या. आता मुक्त झालो मी. मुक्त झालं? मुक्त झालं म्हणजे? कळेल माझ्याकडे वेळ थोडा कमी आहे. पण हा त्यापहिले तुम्ही 2 गोष्टी करा. पहिली म्हणजे मुलीला भेटा आणि तिला सांगा तू निर्दोष आहे म्हणून, आणि काही झालं तरी मी तिच्या सोबत आहे. आणि दुसरी गोष्ट, पायाखालची ओळख होत लागते तेव्हा अपराधाचा आधार आणि बघू ती तुळशी माळ घ्यायची. अहो घ्यावं साहेब, एका श्रद्धावान मातेची माळ आहे माझ्या बाबाची. एका पायाने बघा पण विचारा माझा एका देवा जास्त काम झालं डोळे यायचे त्याच्या
पण जेव्हा पंढरीची वारी यायची तो शेटो मान घेऊन जाईल पायाची आठवण सुद्धा नसेल आणि तो तसा बसून म्हणते शिरप्या ही देवाच्या नावाची ताकद आहे शिरप्या श्रद्धेची ताकद आहे या स्वातंत्र्य पाहून मला आज बोलली आज मी सांभाळीच आहे हा तुमची बाई आहे या सांभाळा साहेब या भाडे एकच जो फालतो त्याला स्वतःचा विचार नाही करायचा नेहमी दुसऱ्याचा विचार करायचा साहेब और पुन्हा की जो बात फालतो ना त्याला स्वतःचा विचार नाही करायचा नेहमी दुसऱ्याचा विचार करायचा समजलं बस साहेब इथून तुमच्या बाबाला तुम्ही आवडाल बेटा मी तुझ्याशी बोलतोय खरंच काल रात्रीपासून मी इतकं बोलतो पण यांनी मला आता सुधी लागली काल रात्रभर बाहेर काम होतं पण आता थँक्स भेटायला आल्याबद्दल. तुला असं कसं म्हणतेस तू आता खरंच मी तुला भेटायला आलो आणि तुला ती मला कधी जाणार नाही आहे कशाला इथे मजा काय नाही. एक गुन्हेगार म्हणून घेताना फार बरं वाटतंय. ओहो एवढे मोठे श्रीकांत कारखाने एवढे मोठे जनरल मॅनेजर त्यांची मुलगी नाही कोणाला पडायला अवकाश की कारखाने साहेबांची इकडं दुनिया मिळाली म्हणून समजा पप्पा कर सोड ना मला. मी तू काय बोलतेस मी तुला इथे सोडवायला तुला त्याचं काहीच नाही आणि वरून उठतं पण उठायला सुरूच तसं काय आपण कुठे आवडायचं जरा तरी भान आहे का तुला तुम्हाला तरी आहे का जरा तरी भान की कुठल्या परिस्थितीत आहे तर आपली मुलगी फोन केला तर उचलायला नाही काही आता काय जखमेवर मीठ सोडायला. हे बघ मी तू तुझ्या भावांशी बोलता येतं तारखाला लागतो आणि एवढं होतं तर कशाला गेली त्या पार्टीला हजार वेळा सांगून झाला की लेट काही पार्टीला जायचं नाही पण ऐकतो ना नाही या आजकालच्या मुलांना विवेक बुद्धी नावाची गोष्टच नाही का माझा ऐकत तर आज ही वेळ नसते पप्पा तुम्ही जा प्लीज मला तुमच्याशी बोलायचं नाही आणि तुमच्याशी भांडायचं ना जरा नाही तुम्ही जा. पप्पा प्लीज मला तुमच्याशी नाही बोलायचं तुम्ही जा. तुम्ही तुला माझ्याशी बोलावं नाही मी बाप आहे तुझा पप्पा प्लीज तुम्ही जा इथून. आधी जो काही त्रास झालेला आहे ना तो पुढे आहे आणि जी काही शिक्षा मिळते ती आनंदाला भोगायला तयार आहे. असं कसं म्हणतेस प्लीज बोल ना माझ्याशी तुझं टेन्शन दूर होणं आवश्यक आहे इज इट थँक्स फॉर द कन्सर्न. मला काही टेन्शन वगैरे आलं नाही ना खरं तर माझ्यासारख्या मूर्ख बेकार देशमुख मुलीलाही शिक्षा व्हायला लागली. मी काही चुकी नाही पप्पांचं ऐकत नाही ना खरं तर त्यापेक्षा जास्त मोठी शिक्षा व्हायला लागली. अगं बेटा का अशी बोलतेस तू तुझ्या पुढे पूर्ण उभं आयुष्य पडलंय काय चाकायचं ते प्रतिष्ठा जिथे स्वतःच्या आईबाबा स्वतःच्या मुलीला उलट तपासणी करून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात तिथं केवळ तरी गरज की ते आरोपी करायचं पत्ते आहे. पण वाईट फक्त एवढंच वाटतं हो की माझ्यासारख्या नादान मुलीने तुमची आबरू मात्र मुलीला अगं बेटा अबूचं काय घेऊन बसतेस तू तुमच्या मुलीपेक्षा अबू महत्वाची असते का कधी पप्पा मला तुमचे डायलॉग ऐकायचे नाही ना तुम्ही जा please. ठीक आहे तुला नाही माझ्याशी तुला नको शांतता मला असंही होत आयुष्यात कधी पराभव केला नाही शिका आज
आणि माणसाशी विजयाच्या समीकरणात मांडणारे हेच कर. खरं तुला माणसं जिंकलं म्हणजे का फिटनेस मध्ये दिली वाटलं का रे? शिल्प सांगायचं नाही की नेहमी प्रेमाचं चॉकलेट टीचर जिंकते आणि आपण तर जनरल मॅनेजरचा मुलगा टीचर जिंकते. अशा मुलं काय करते की फक्त स्वतःच्या महत्वाकांक्षा स्वतःच्या पराक्रमावर नाही शिका. नाही तुझी गाठी महाग सांगेल का? स्वतःचा विचार थांबव, तो थांबव. असून दरबडलाच आपण खेच आहे. शिकन सावध होता. शिकन सावध केवढे देऊ म्हणता? पोलीस स्टेशन आहे, विसरला का? आता कुठे तर विसरलेल्या गोष्टी आठवण लागल्या का? ते दिवस तर भविष्यकाळ सध्या सुरू होती. हा अचानक वर्तमान काळात फेकले गेले. म्हणून तसं तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. कळलं. वेळ आला की सगळ्यात ते चॉकलेट चॉकलेट खाऊन घे बेटा. बेटा प्लीज का तुझ्या आईला भेटायला जायचं मग मला कळतं. मम्मा ना जवळ आहे. अहो काय झालं तुला? बरी आहे ना ती? तुझ्या तुला भीतीचा त्रास आहे. आता बरी आहे. काळजी करू नको. हो. तिला सांगा की व्यवस्थित आहे म्हणून. काही काळजी करू नको म्हणाला. पण नक्की बरं वाटतंय ना तिला? अगं हो. आणि डॉक्टर म्हणाला विचार सुद्धा तुझ्या भेटला सुद्धा घेऊन गेलो. मग तर झालं. हो. नक्की तिला हे भेटलं नाही. बरं ते चॉकलेट खाऊन घे. नकोय मला ते चॉकलेट तुमचं. आणि जा तुम्ही इथनं. छान भेटतेस असं लागत्या विचार चॉकलेट कशाला लागतेस. खाऊन घे. नकोय मला ते चॉकलेट. आणि प्रत्येक गोष्टीत तुमची जबरदस्ती असतात. नकोय म्हणून सांगितलं ना. जा तुम्ही इथनं. ठीक आहे. आणखी काही बोलायचं तुला माझ्याशी? नाही. येतो मी. आणि मग लवकर तुझी आईला तुम्ही तुला भेटायला. फक्त आईलाच सांगा. तुम्ही नाही आला ना तरी चालेल. का? कसं आहे ना, एका मूर्ख मुलीमुळे तुमचा वेळ वाया जायला लागतो ना, म्हणून. अगं बेटा तुम्हाला कधीच माफ करता काहीच का? माफी. आणि तुम्हाला कळलं. ठीक आहे. लवकर कशी माफ करणार? शेवटी माझी स्मृती ना तू वर्षाचा बॅकलॉग आहे. तू आठवले. हो साहेब घरी चला काही करा. पूर्वी सँडी, तू इथे कसं? अरे, तू पण आत बसला? हो जरा चव्हाण साहेबांना रिक्वेस्ट केली आणि दोन मिनिटं एक गोष्ट विचार आपण काय करू? विचार ना. पप्पांशी सुद्धा बोलू जाऊ दे, उगीच त्या पापणांचा विषय कशाला? नाही पण सांग ना. काय सांगू? त्यांच्या खोट्या सहानुभूतीची भीती आहे मला. फोन केला का उचलला नाही. आणि आता येतात माझं सांगून करायला. मॅडम फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन तुझे पप्पा काल रात्रीपासून गेले 14 तास तिथेच तुझं बाहेर वेट करताय ठाण्याच्या. आणि चव्हाण साहेबांनी काय विचारले ते ऐकले. काय? साहेब म्हणाले तुम्ही आता घरी जा आणि सोमवारी बघ
वकील आणि जमानतीची कागदपत्र घेऊन घ्या. काळजी करू नका, तुमची मुलगी आमच्या कस्टडीत आहे. त्यावर तुझ्या वडिलांनी काय उत्तर दिले ठाऊक आहे तुला? काय? तुमच्यावर विश्वास आहे पण माझ्या मुलीचा जर एकटा वाटतो, भीती वाटली तर अशा वेळेस मी तिच्या जवळ असायला पाहिजे. म्हणून मला इथे राहू द्या असे म्हणाले. नाही. कशाला तुम्ही सगळा सवाल करताय? आणि स्वतःच्या पत्रातले द्यायला नको पडतं ना. माझ्या पप्पांना मी चांगली ओळखते. अगं माझ्या बरोबर काहीच नाही आहे. आय स्वेअर. सँडी, माझ्या पप्पांना मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखते ना. ते आणि असे त्याला शक्यच नाही. ग्रेट. इकडे मी तुला सत्य काय आहे ते बरोबरीने सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तू ऐकली वेड्यासारखं राहत मला दूध बसली आहे. तो मैं क्या करूं? जो उन्होंने आज मेरे साथ सलूक किया है, उसे भूल जाओ. तो फिर क्या ऐसी लड़की रहेगी वो खुद आकर उससे माफी मांग रही है? इसका मतलब क्या होगा? काही सांगू नकोस ते. आल्या चालत चालू झालं ते नेहमीच्या स्टाईलने. पण मी पण त्यांचीच मुलगी आहे म्हटलं. त्यांना त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. और अब कैसे आता लुक पार के नीचे. पूरी? सँडी, अरे आता खूप छळलंय त्यांनी मला. इथे जाऊ नकोस, तिथे जाऊ नकोस, हा रंग करू नकोस. अरे काय प्रकार आहे हा? मलाही नाही कळत की पॅरेंट्स नाव शेवा. अरे पण म्हणून आपण त्यांच्याशी तसंच वागायचं का? येस, ऑफकोर्स. मी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार. म्हणजे तू तशीच त्यांच्याशी सुंदर करून वागणार येस, ऑफकोर्स. असं? ठीक आहे, येतो मी. सँडी, काय झालं लगेचच? रागावलास माझ्यावर? राग? भीती? भीती वाटते मला. भीती? कोणाची? तुझ्या बहिणीला श्रीकांत काकांचा. माझ्या कळलेलं म्हणजे? आता तूच म्हणालीस ना की मी त्यांचीच मुलगी आहे म्हणून. अगं या कितीने शाळा मी आमच्या मुलीसोबत आयुष्य कसे काढायचे प्रश्नच पडला. सँडी, खरं तेच बोलते हो मी. तुझ्या या सुंदर खाण्याच्या वृत्तीमुळे तू माझ्यापासून दूर चालली आहेस. याचा जरा शांतपणे विचार कर. नाहीतर नाहीतर काय सँडी? नाहीतर काय म्हणायचं ना ते समजते तुला. या कोकणीच्या ऐकून का जरा शांतपणे विचार कर. येतो मी. सँडी, सँडी थांब. सँडी, सँडी, सँडी. अशी नाही, अशी नव्हते, कधीच नव्हते. फार वावग केलं रे मी, फार वावग केलं. अरे आपल्या कळतंय गेली कित्येक वर्ष. इतकं चांगलं कसं दिसलं? आणखी काय नको होतं मला याच्याकडे? फक्त प्रेम हवं. फक्त प्रेम हवं. आणि प्रेमाला तू दिलंस. आणि तू येणार होतास. फक्त आम्ही करून दिलं. अरे पोलिसांनी आपल्याला या कोठडीत डांबून ठेवलेलं आहे. हे दुःख सुद्धा मला फार वेगळं वाटत नाही यापुढे. पण आपल्या घरचं केवळ आरतीच्या पिंजऱ्यात अशा प्रकारे उभं केलंय. हे दुःख मात्र मला तुम्ही घरी कशाला आलात? कसा लागली ती औषधं? इथे टेबलवर बसतो. आणि कसं वाटतं तुला? झाले ना तुमची औषधं घेऊन? जा बाबा. मला अजिबात इच्छा नाही आहे तुमच्याशी बोलायची. अगं प्रिया, मी खरंच आलो होतो. आणि खरं तर तुला मी नाव माणूस होतो. पण डॉक्टरांनीच मला ऐकलं. तुला तिथे गेलं आणखी भीती तर असू शकतो म्हणजे. पण मुलीला घेतल्याशी तुम्ही घरी येणार नव्हते ना? मग कशाला आलात तुम्ही घरी? अगं हो, पण घरी येण्याची काहीतरी कारणं हवी तुम्हाला. जरा वेळ पोलीस स्टेशनमध्ये थांबलात तर कंटाळा आला ना? अगं तुमची मुलगी? ती बिचारी काल रात्रीपासून पोलीस स्टेशनमध्ये चालली. अगं प्रिया, तुझं काय काय विचार
बोलायचं असतं त्याचं कारण मी तुझे बाकी सुद्धा बोलायला त्या नाही, मुली सुद्धा बोलायला त्या नाही. काय करू? काय श्रीपतराव, अहो सांगा ना, काय करू आता? कुठे जाऊ? हॅलो, हा कपूर साहब, हाँ बोलिए सर. गवर्नमेंट कंपनी का भी ना? नहीं सर, मैंने तो नहीं बताया सर. मेरी वजह से सर एक बात तो सुनिए सर, मेरा एक चीजें समझ पर आधो से पुलिस खाली करी हुई सर. ठीक है, जैसा यस, आई एम रेडी फॉर द ऑफिस because I have no option. Sorry sir, लेकिन कल की मीटिंग. हेलो हेलो, एवढंच बाकी होतं. काही दिवसांनी आवाज वाटला ना की उठला पडतो माणूस, तसं झालं माझ्या बाबतीत. खरे देवा, खरे किती परीक्षा घेतली रे माझी. पांडुरंगाने खरे तिची माळ गळ्यात घातली तेव्हा मला तू माझ्या पाठीशी उभा राहशील. आणि तू टोंगाची पाडणार नाही मला, टोंगाची पाडणार. तुम्ही आता इथे का नाही लवकर? हो, निघालोच होतो. तुला ऑफिसमधून कॉल आला होता तर चालूच आहे का तुमचं ऑफिस अजून? अहो, कमाल आहे तुमची. इकडे मुली पोलीस स्टेशनला भेटत नाही आणि तुम्हाला मी ऑफिसच काम दिसतं. या हिला कसं सांगणार की माझ्या नोकरीवरच होणार नाही. तुला सांगितलं तर तिचा आणखी भीतीचा दाखला. काय शिकत काय तिचा पाठवत किंवा माझ्याकडे ना टाकल्याने स्वतः माझ्या बोलतो. स्वतःचा विचार करू नका, दुसऱ्याचा विचार करा. घ्या खा आता बायकोची शिस्त, द्या नोकरीचा राजीनामा. स्वतःचा विचार करू नका. पण तू माझा जरा विचार करत नाही. अहो, काय बडबडताय आता? जाणार लवकर. हो निघाल बरं. चॉकलेट चॉकलेट खाण्याचे तुझं मन जरा शांत होईल. चॉकलेट? आता चॉकलेट कशासाठी? चॉकलेट खायला कारण होतं तुला. अहो, काय वेळ बी लागला का तुम्हाला? इकडे परिस्थिती काय आणि तुम्ही मला चॉकलेट काय देताय? मला नको तुमचे ते चॉकलेट. ठेवा तुमच्याकडे. बरोबर आहे. वेळ काय प्रसंग काय चॉकलेट काय देते नको. श्रीका, मी तुमच्याशी पूर्ववत चांगलं बोलावं म्हणून तुमचा प्रयत्न असेल ना, तर त्याला काहीही अर्थ नाहीये. या तसं काय तुला तुला नाही ना माझ्याशी बोलावं असं नको. मला मिळालेले कुठं गोड बोलत राहण्यापेक्षा खरं आपल्याला दाखला आवडून तिकडे तिकडे उर्वशीने स्पष्ट सांगितलं मला की मला तुमच्याशी बोलायचंच नाही. नका बोलू तुम्ही दोन्ही माझ्याशी. नको. अहो, आता कुठे तर माणसं वाटायला शिकले तुम्ही. इतके दिवस स्वतःच्या पायाखाली घेऊन बसतो ना. खर्च बच्चा घेऊन माणसाच्या बाबतीत वेळ लागेल. पण मग मी एवढं वाटलं नक्की सांगतो. तुम्ही माझ्याशी बोला, नका बोलू, काही हरकत नाही. तुम्ही माझी मित्र आहात आणि इथून तुम्हाला कुठेही जाता येणार नाही. कुठेही जाता येणार नाही. कुठेही जाता येणार नाही. अहो, श्रीकांत,
आणि त्याच्या हाती काय एक चॉकलेट. तुका म्हणे आता तू या चॉकलेट तुका हे आपलं काम तुला डाळ टाकायचं ग. सर्वस्व तोच खेळणारा, जिंकणारा, हरणारा, सर्व सालीपाट त्याचाच. तो सगळं बघतोय बघ. शिरपत मला नेहमी सांगायचं ग, पण तेव्हा मला कळलं नाही. आता लग्न करायला सगळे डाव होऊन असो. तू चॉकलेट म्हणजे टेबलवर ठेव. तुला वाटलं तर खा, ऐकू नको. माझं काम केलं. आणि हो, आता मी उद्याचे येते तेही तिच्या मुलीला परत ठेवू. मॅडम चला. खरं तर तुला विश्वास करायला नाही आवडत. हे महत्वाचं सांगायला लागलं. मी आताच शेंगावकरांशी बोलू. ते जमानतीची कागदपत्र घेऊन येते. मी आता तुझी जमानत मी आपल्याला घरी जायला मिळेल. हो बेटी. थँक्स. पप्पा, मला एक विचारायचं. विचार. तुम्ही इथे माझ्यासाठी थांबलात? दोन्ही रात्र का पप्पा? का? तुझं काम म्हणते बेटा, तू माझी मुलगी आहेस. यापूर्वी अशा अवस्थेत होतीस का तू कधी? नाही ना, अशा टेन्शनमध्ये म्हणून थांबलो. थँक्स पप्पा. मम्मा कशी आहे? अगं ठीक आहे. खरं तर तिलाही आणलं होतं तुझ्या भेटीला, पण मग काय आणलं तिला? डॉक्टर साहेब म्हणाले की तिचा बीपीचा त्रास आणखी वाढू शकतो म्हणाले. स्टेशनचं वातावरण होतं. त्यांचे मी बोलतोय. पप्पा, मला किती तुमच्याशी बोलायचं होतं. बोला. पप्पा, मला किती पूर्वी मला तर चमकचं म्हणे मी येऊ का तुम्ही? काय झालं साहेब? मेडिकल टेस्टचे रिपोर्ट आले. काही प्रॉब्लेम तर नाही साहेब? प्रॉब्लेम तर आहे मिस्टर कारखानीस. काय काय झालं? तुमच्या मुलीची मेडिकल टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. अरे बापरे. मग आता साहेब? आता काय नाही, तुम्ही जमानत करून तिला मी देऊ शकता. मात्र काय साहेब? मात्र उद्या कुठं गरवावं लागेल आरोग्य म्हणून. साहेब तिला काही शिक्षा तर नाही होणार ना? ते तुमच्या वकिलावर डिपेंड आहे. ते कशा प्रकारे केस पुढा करतात त्यावर आहे. बरोबर साहेब. अहो तिला कसली शिक्षा मिळू अशा प्रकारचं गुन्हा ते तुम्ही तुमच्या वकिलांना विचारा ना. पप्पा, पप्पा हे काय झालं? बेटा तू कशाला करतेस? तू काही केलं नाही का? मग खरं सांग मला. पप्पा, मी
बेटा, मी बदलतच बदलते, पण तुला शिक्षा होणार नाही एवढं लक्षात. ठीक आहे. शिक्षा जर झाली तर नाही होणार ना. पप्पा प्रश्न केवळ शिक्षाचा नाही आहे. त्यामुळे माझ्या गावापुढे एक क्रांत धक्का लागला. त्या धक्क्यामुळे माझा जॉब, माझं करिअर, माझी लाईफ माझ्याच प्रमाणे नुसतं माझं शिल्पकला सुद्धा काय लावली बघू खरं काहीच नाही. खरं मी आहे तुझ्या आवडतात डोळ्याला आहात तू सगळं सगळं काहीच करायचं ठीक आहे. पप्पा, मी तुम्हाला एक प्रॉमिस करते. कर बेटा, कर. यापुढे मी कधीच कुठल्याच लेखी काढलेला जाणार नाही. हा प्रॉमिस देते. मी पण तुला प्रॉमिस करतो की आम्ही तुला कुठल्या चित्रात सांगणार नाही. खरंच पप्पा, थँक्स पप्पा. बेटा, तू पोलीस स्टेशनमध्ये तुला प्राप्त नाही झाला म्हणजे मी बाहेरच होतो बोलत तुला. जाऊ दे बघ. जाऊ दे बघ. त्या दिवशी मला फारच अपसेट वाटत होतं. मन खूपच अशांत होतं. मनात काही नाही ते विचारत होते. मामाची खूप आठवण येत होती. मग सहज ती एक चिठ्ठी उघडून काढली. पाहिलं होतं. तुम्ही बाहेर बसला होता. पण पप्पा, काय सांगू मी तुम्हाला नाही माहिती. माझ्या मनात ते दुःखाचं कमळ होतं. ते सगळं सांगून गेले. आणि आता मी तो मोकळं झालो पप्पा. आणि मी लहानपणी कशी आजारी असायची ना, तशी तुम्ही माझ्या उशीशी बसायचे. तसंच बसलेलं असं वाटायचं. पप्पा, मी परत त्या आजारी पप्पा ऐकायचे पप्पा. अगं बेटा, आपली मुलं आपल्या आईवडिलांसाठी नेहमी लहानच असतात. त्यांचं लहानपण कधी बरंच असतं. आणि ते कधी मागून सांगावं त्यांना ते ताबडतोब मिळतं. बेटा, तू चॉकलेट खाऊन बघ. काल तुला नकोस ना. आता तुम्ही माझ्या खरी पप्पा वाटते. पण बदल झाला तरी कसा आणि कोणी केला? कसं आहे ना, काय मोठ्या माणसांना आपलं घर सोडून आपल्याला कसं दिसायला कसं ह्याच्याकडे असं काही नाही. खरं मी आता तुझा तोच पप्पा आहे आणि माझी एक छोटी उद्देश तू बावली बरं तू काळजी घे. हे शेती वगैरे सगळं काही ठीक आहे. ठीक आहे आणि तो बदलच आहे. तू काही केलंच नाही तर आपल्याला कसं शिक्षण सादर करण्यात आलेले पुरावे यांच्या आधाराने व आरोपींचे एकंदर वय लक्षात घेतात रेकॉर्ड बघता हे न्यायालय या निष्कर्षावर आले आहे की जरी आरोपींनी अल्प प्रमाणात मादक द्रव्यांचे सेवन केलेले असले तरी हे सर्व अजाणता घडले आहे. शिवाय यातील एकही जण व्यसनी नाही. प्रत्यक्षदर्शीच्या साक्षी पुराव्यावरून व वैद्यकीय चाचणीवरून निष्पन्न झाले आहे. म्हणून हे न्यायालय कुमारी उर्वशी काळकंड, मकरंद देशपांडे, राहुल चौधरी, संदीपणी देसाई, जया पाटील व संजना मेहता यांना आरोपातून निःशर्त मुक्त करीत आहे. मात्र यापुढे या सर्वांनी अशा प्रकारच्या कुप्रवृत्तीपासून दूर राहावे ही ताकीदही न्यायालय करण्यात येत आहे.
हे चॉकलेट पण तुम्ही पप्पांना नक्कीच काहीतरी जादूटोणा केलेला दिसतोय. सुंदरचा तर कमी असतो. पण झालं तरी कसं? आणि कोणी केलं? खाऊन घे आणि लिया तू सुद्धा घे ना चॉकलेट. काय हो नुसतं चॉकलेट वाटत फिरतात भेटेल त्याला. अगं हो ना मम्मा, आज पोटात नाही. ते शेंगा वगैरे त्यांना. मग पोलीस स्टेशनमध्ये जेवण करता येणार बरं. सँडी लागलं आणि वाटेत भेटेल त्याला लागलं ते चॉकलेट देतात. तुमचं म्हणणं काय तिला प्रत्येकाला ड्रग वाटायला पाहिजे का? हे कसं आहे बेटा ह्या आयुष्यात हे चॉकलेट जात आहे लेडीज मला नाही तरी करून जात. अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं? द्या, आणा ते चॉकलेट. खाऊन टाकायचं. वा, शाबास. येऊ नका. ये. कसं काय हो? हम्म. आज ऑफिसला काय झालं वाटतं? आधीच 4 दिवस सुट्टी झाली ना? अगं हो या बरोबरच्या ऑफिसमध्ये लक्षच नाही राहणार. जाऊ दे थोड्या वेळाला बघून घ्या. काहीतरी लपवता तुम्ही माझ्यापासून. सकाळी विचारलं होतं मी ऑफिसमध्ये तर नाही काही एवढं ऑफिसची उत्तरं दिली. काय झालं? सांगा ना. सांगा ना पप्पा, हे काय बघा. झालं? तुम्हाला ठाऊक. तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या मनाला वाचता येतं ना मला? ठाऊक आहे ना? अगं खरंच काही नाही. कशाला तुम्ही एवढं विचार करता? जाऊ सो आज फक्त आपण पूर्वी सुटण्याचा आनंद सेलिब्रेट करूया नाही काय करायचं? तसंही आपण कुठलाच आनंद आयुष्य निर्भरपणे साजरा करतो. एक आनंद साजरा करायला जावा दुसरीच कुठलीतरी चिंता झाला तर त्या चिंतांना ना आपण दरवाजाच्या बाहेर पडलो आणि साफ लटवून टाकला पाहिजे. जबाबदार आहात. आमच्याकडे जो आनंद पाहून आलाय ना त्याला पहिले व्यवस्थित पाहुणचार तर करूया. आज फक्त माशी होती. पप्पा, what's the matter? अगं खरंच काही नाही बेटा. त्या पेपरच्या बातमीमध्ये इंग्लिशात जरा रागवलीत तर आणि नोकरी नोकरी सगळं चाललं. अहो, मग काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार? मला आपली भीती वाटते हो. उगाच तुमच्या नोकरीवर गदागदा करायचं. हो ना पप्पा, काय झालं सांगा ना. बरं ऐकायचं झालं ना? तर ऐक. मी कालच रात्री इंग्लिश साहेबांना असे एकत्र माझं स्पष्टीकरणाने माझा राजीनामा पाठवला. श्रीकांत? अहो, तुम्ही स्वतःचा राजीनामा टाकला? का? काय तू दुसरा उपाय नव्हता माझ्याकडे आणि मी सुद्धा दिला असतं तर त्यांनी मागवला नसता. आपण बनवलेला वाढता धोका समुद्राच्या लाटेने होण्यापूर्वी आपल्या साखरे वळलेला नाही का? अहो, श्रीकांत, पण आता तुम्ही एवढं कष्ट केल्यापासून तुम्हाला कष्टाने आपल्या माणसाला कष्ट येते. म्हणूनच मला लाभा जाऊ दे. सोड. अगं कशाला एवढा विचार करते? जाऊ द्या ना, सोडा ना. अगं बाई त्यांनी राजीनामा स्वीकारला पण ना आणि नाही स्वीकारला तर आहेच ते लोक. आणि स्वीकारला तर दुसरी नोकरी शोधायची. अहो, श्रीकांत, तुम्हाला काही एवढं सोपं वाटतंय का? या वयात दुसरी नोकरी शोधणं? मला माहिती आहे ते सोपं नाही. पण मला हे ठाऊक आहे की यावर काहीतरी उपाय केला. जाऊ दे. उद्या ऑफिसमध्ये गेल्यावर माहिती सांगतो. पप्पा, मी काय म्हणते? तुम्ही आता तुमच्या त्या ॲम्बिशनला फोन करून विचारा ना. एक गाव नको बरे. जाऊ दे ना दोघी. कशाला एवढा विचार करते? कशाला आता मग खराब करायचं? मी काय म्हणते? लावा त्यांना. अहो, लावा त्यांना. Is it your order, madam? Yes, it's not. ठीक है. आज तुम्हारा मेरे बॉस. हमने जाओ. भगवान अंदर. हेलो. हाँ, बाबू साहब. हाँ सर. गुड इवनिंग सर. श्रीकांत बात कर रहा हूँ. हाँ सर, मैं डॉक्टर विदेश में सर. हाँ सर, उसे कोर्ट ने बाइक बंद कर दिया.
मिठाई का तरफ तो पार्टी देंगे पार्टी। अच्छा सर, क्या आपको उनका ईमेल मिला? नहीं नहीं सर, अगर मेरे कारण ठीक है सर, और तो ठीक है। और सर थैंक यू, इट मीन्स सच अ फिटिंग सर, थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच सर। ओके सर। काय झालं? काय झालं काय? पप्पा, तुम्ही रडताय? रडत नाही बेटा. तुझा आनंद होतो का? माहिती आहे एलिसा काय झालं? काय झालं पप्पा? मला तुला रिझल्ट बघायचा काय शिकव. तू मी कंपनी चालू करायची होती का? आणखी दोन पैसे सेलिब्रेट कर. काही मग सेलिब्रेट. का पप्पा? Let's celebrate. होशिका, इथं तुमच्या आजच्या कष्टाची पावती. आणि हे तुमचं खरं प्रोफेशन. नाही? असू दे. पण यामुळे मला तुला दोघींपेक्षा काहीच नाही. तुम्ही दोघीच काळजी घ्या. आणि तो जनरल मॅनेजर त्याला तर घराच्या बाहेर पड. आताच इथे का नाही? बरं रिया, मी काय होतो? काय? तू सुद्धा मानलं बँकेला 2 दिवस सुट्टी. म्हणजे आपण कसं सेलिब्रेट करायला गेलो चिकन जाणार Yes, पप्पा, केलं. नाही ताडोबाच्या जगात काय करायला. Yes, आलं नाही. पण काय करते तुझी पार्टी बिटी तर नाही ना आज? ए, हा झालं. No party. अहो, काय होतं लोकांची मोठ्या पार्टीमध्ये? जागा कुठं जायचं नाही तिथं. उशीर करू नको. वा, बघितलं चॉकलेटचा परिणाम. म्हणजे चिडचिड करणारी आहे आता अशी मिठू मिठू बोलायला लागली का? चला, तुमचं आपलं काहीतरी सुरू. पप्पा, बरं झालं तुम्ही तो चॉकलेटचा विषय काढला तर. तुम्हाला हा चॉकलेट काढण्याचा नवीन छंद लागला तरी कसा? मम्मा, it is not something weird. हो ना? काय हो? काय तुम्हाला? बघते मी, विचारते, पण तुम्ही काही दाखवत येत नाही. कशाबद्दल? हा तुमच्या स्वभावातील बदल. ही गळ्याची माळ आणि हे चॉकलेट. कोणी नवीन मित्र भेटला का तुम्हाला? हो, आहे एक नवीन. मित्र कसं आलं? बरोच तो माझा. अचानक माझ्या आयुष्यात आला आणि एवढ्या रत्नाचं आयुष्य विरोधात करून गेलं. या गडबड चिठीवर एक प्रेमाचं चॉकलेट घेऊन गेला. कोण तो? भेटायचं त्याला. भेटायचं म्हणजे ज्याने आपल्याला आपण घर परत दिलं त्याला तर भेटायला हवं ना? हो पप्पा, त्यांना तर भेटायलाच पाहिजे. तुला बोला तुमचं. कधी भेटत आहे बोला. पुन्हा भेटणार असं काय म्हणाला नव्हतं. आणि कधी भेटणार काय नाही. पण तरी आज फ्लाईट म्हणून बघूया. आजच मध्यरात्री रेल्वे क्रॉसिंग. मध्यरात्री रेल्वे क्रॉसिंग करू? हो. किती भयानक झाला तुम्ही. तुझ्या इथे दुसरा मुलगा मारतो. अगं, हं? आणि त्याने तर माझी प्राण वाचवले. तुला इथे कोणी जाता नाही का? मागची शून्याची गोष्ट आहे. काय पुन्हा येईल का म्हणजे? ना, काय नाही. वाट बघू. नाहीतर आवाज पण नको येऊ. श्रीपाद! अरे या श्रीपाद! 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 हे श्रीपाद! हो, हो, बाबाजी. तुम्ही श्रीपाद का बघता? श्रीपाद तुळशीराम पाटील. आज बाबा पाटलाचा प्रोग्राम म्हणाला. बाबा पाटील लय माणूस होता हो. अगदी पंढरीचा वारकरी होता बाबा. त्यांचाच मुलगा आहे. तुम्ही ओळखता का? होय ते अगदी लहानपणापासून. पण त्यांना म्हातारपणात लय गरज दिला माझा बाबा पाटला. हे नव्हतं माहिती.
मग काय झालं बाबा पाटील त्यांना म्हणाले मग त्यांना स्वतःच्या गळ्यातली माळ काढून पोराच्या गळ्यात टाकली मग त्यांना माळ घातली मग बाबा पाटलांकडे हात टाकली बाबा आजपासून स्वतःचा विचार नाही करायचा तो दुसऱ्याचा विचार करायचा मग त्याला असा सुधारणा शिल्प तेव्हापासून हा विचार केले अगदी बाबा पाटलाचा पगवा अच्छा अरे बाबा कुठे भेटायचं म्हणजे आम्हा सगळ्यांना भेटायचं म्हणजे आता कधी कोणाला नाही भेटला म्हणजे काय झालं रोज तुम्हाला सांगतो मागच्या शनिवारी रात्री 2च्या टायमाले आता इथं मोठा अपघात झाला पुण्यावरती त्या पोरासाठी चॉकलेट घेऊन चालला होता तिच्या इंजनचं धवल दिली फेकल्या गेला डोक्याला मार लागला परत गेला होता हो हो काय सांगता काय तुम्ही असं कसं शक्य हो पण मागची शनिवारी तुम्हाला इथे भेटला होता हो माझ्या काम वाचून त्याने ये ब्ल्यू ते चॉकलेट ही मार कोण मार सुद्धा त्याने दिली हो ती माल करून आली तरी तुमच्यापासून हो शिल्पच दिली मला पण असं कसं शक्य मला भेटायचं तर स्वतःच रेल्वे खाली तुम्ही नका करा भीती कशाची धन्यवाद आपल्यावर त्याची कसली विचाराचे मार्गच आम्ही तर जाताना शेवटी मुक्त झालं असं पण त्यांनी त्याला मलाच का निवडावं म्हणजे त्याला पहिला वेळाच माणूस किती भेटलो होता त्याला की त्याला त्याच्या मृत्यूची सुरुवात तर झाली असेल की माझ्या मृत्यूला स्वतः मिळून घेता की माहिती जबाबदारी माझ्यावर सोडून तुम्ही असं का हसताय? काय तर काय जाण्याला आपली रस्ते आपल्या सोबतच घेऊन गेली आणि मागे घेऊन गेला ते भाग आता काय कसं शेवटी तो माझ्या घरात बाहेर टाकून मोकळा करतो तसे बाबा पाटलाला त्याला गेले म्हणतात तर हीच मार मला एका नगर भारतापर्यंत पोहोचले पण असं मार असो की नसो पण वृत्तीला सर्वत्र पसरली पाहिजे माणूस म्हणून गेला माणसा हे माणसासारखं माणसाला प्रेम करत आणि बायकांची वाळू शकतो आभाराला करते काय मला तुमच्या गावासाठी आणि तो शिल्पक खरंच बाबा, तुमचे या मुलं आमच्या सलाम. खरंच ही गरज आहे. दुसऱ्याचा विचार करण्याची वृत्तीचीच गरज आहे आता. मग कुठली जास्त शक्य आहे? आणि कुठला तो मोठा अभिमान. मग सगळेच आनंदाने वाटते. नाही का? हो, खरंच. धन्य शिल्पक आणि त्याची माव काय म्हणते ही माव माझ्या घरात आली पण सामाला की लवकरच तुमच्या पण घरात लक्षात येईल नाही हो गाडीची अक्कल माहिती